श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्ड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णू अतिवृद्धा पासोनी वृद्धू तया आडनाव पुरुषु एरवी स्त्रीना नपुंसकू किंबहुना एकू निश्चयो नाही। तो अंगरहित असा निराकार असून पांगळा म्हणजे क्रियारहित आहे। तो ऐश्वर्यहीन नुसधा म्हणजे एकटा व असंग आहे। तो संपूर्ण वृद्धाहून अतिवृद्ध म्हणजे अनादि आहे। त्या तत्वाला पुरुष हे आडनाव आहे। पुरुष नाही तर तो स्त्री आहे किंवा नपुंसक आहे असेही त्याला म्हणता येत नाही। एवढेच नाही तर त्याच्याविषयी कोणताच निश्चय करता येत नाही। तर या आडनाव पुरुषू प्रकृती रूप स्त्रियेचे ठिकाणी तो संगत होत नाही व सृष्टी रूप अपत्य उत्पन्न करीत नाही, म्हणून त्याचे पुरुष हे आडनाव आहे असे म्हटलेले आहे। अचक्षु अश्रवणू अहस्तु अचरणू रूपनावरणू नाम आथी। अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुख दुःखाचे। त्याचे ठिकाणी चक्षु श्रवण इंद्रिये ज्ञानेंद्रिये नाही, तसेच हात पाय इत्यादी कर्मेंद्रिये नाहीत। त्याचे ठिकाणी चक्षु श्रवण इत्यादी ज्ञानेंद्रिये नाहीत, तसेच हात पाय इत्यादी कर्मेंद्रिये नाहीत। त्याचे ठिकाणी रूप वर्ण नाम हेही नाहीत। अर्जुना, ज्या पुरुषाचे ठिकाणी काहीच नाही असा हा पुरुष प्रकृतीचा भरतार होय। पहा, आणि अशा पुरुषाला सुखदुःखाचा भोग होतो। काहीची जेथे नाही म्हणजे जो केवळ सत्ता स्वरूप आहे। प्रकृतीचा भरतार म्हणजे तो केवळ आपल्या सत्तेनेच प्रकृतीला सत्तावान करून कार्यप्रवण होतो। तो तरीय करता उदास अभोक्ता परीया पतिव्रता भोगवीजे। वास्तविक तो करता नाही, भोगता नाही, उदास आहे। पण अशा या पुरुषाला त्याची पतिव्रता स्त्री प्रकृती भोग भोगायला लावते। पुरुषाच्या ठिकाणी भोक्तृत्व हे प्रकृती पुरुषाच्या अविवेक रूप अज्ञानामुळेच आहे। जीयते अळुमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू लेखाणी। मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे। ते प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणांचीच आघवी जडा तेही माजवी येचा माज। नामे ये प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी। कायी मन हे नपुंसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणी येचे। हे भ्रमाचे महाद्वीप
हे व्याप्तीचेची रूप विकार उमप या केले. या प्रकृतीचे ठिकाणी आकार व गुण यांची थोडीशी हालचाल सुरू झाली की ती वाटेल तसा खेळ पुरुषापुढे मांडते. त्या प्रकृतीचे गुणमयी हेच नाव आहे. एवढेच नाही तर खरोखर गुण हीच प्रकृती होय. ही क्षणोक्षणी बदलणारी आहे. ही संपूर्ण आकार व गुण यांचीच बनलेली आहे. रजोगुणाच्या उत्कर्षाने माजली असता ती जडालाही माजविते. हिच्या योगानेच नावे प्रकट होतात. हिच्या स्निग्धपणानेच जगात प्रेम व्यक्त झाले आहे आणि हिच्या योगानेच इंद्रिये जाणती झाली आहेत. हिच्यापासून झालेले मन हे नपुंसक आहे, पण तीच मनाकडून तिन्ही लोकांचा भोग घेवविते. असे हिचे करणे अलौकिक आहे. ही प्रकृती जगद्रूप अनादि भ्रमाचे फार विस्तीर्ण बेट आहे. व्याप्तीचे रूप हीच होय. हिनेच असंख्य विकार केले आहेत. पुरुषाच्या ठिकाणी व्यापकत्व इत्यादी धर्म हिच्या अपेक्षेनेच आले आहेत. प्रकृती असंख्य विकार रूपाने परिणाम पावली नसती तर पुरुषाला व्यापक म्हणण्याचे कारणच नव्हते. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव. ही कामाची मंडपी आहे. ही प्रकृती म्हणजे अविवेक रूपी वनाला टवटवीत ठेवणारा वसंत ऋतू आहे. हिचे दैवी माया हे नाव वेदांतात प्रसिद्ध आहे. कामाची मांडवी. ज्याप्रमाणे मांडवाखाली वेल वाढतो त्याप्रमाणे अविवेक रूपी प्रकृतीमुळेच विषय सुखाची वासना वाढते. हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे. कळा येथून जालिया, विद्या येच्या केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू येचा. जे उत्पत्ती प्रलयो होत ते येचे सायंप्रात, हे असो अद्भुत मोहन हे. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदत असे. येते तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावरते. तयाचा तव ठाई निपटूनी काहीची नाही, ही तया आघवे ही आपणची होय. संपूर्ण लौकिक व अलौकिक वाङ्मयाचा विस्तार हिच्यापासूनच आहे. हीच केवळ सत्तारूप निर्गुण परब्रह्माला झालेली साकारपणाची जोड आहे. आणि पुरुषावर पडलेला प्रपंचाचा अखंड घाला घालणारी हीच आहे. 64 कळा येथूनच निर्माण झाल्या. 14 विद्या ही हिनेच निर्माण केल्या. इच्छा ज्ञानरूप जाणीव व क्रिया ह्यांना हिनेच जन्म दिला. योगातील दशनादाची टाकसाळ हीच आहे आणि सर्व चमत्कारांचे घरही हीच आहे. फार काय सांगू अर्जुना, एका सत्ता मात्र पुरुषा वाचून जेवढे काही विशेष रूप द्वैत दिसते तो सर्व हिचा खेळ आहे. जगदुत्पत्ती आणि जगत प्रलय हे जे आदी अंती होतात हे हिचेच प्रातःकाळ व सायंकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती म्हणजे पुरुषावर घातलेली फार मोठी भुरळ होय. ही प्रकृतीच अद्वैत परब्रह्माचे ठिकाणी द्वैत रूपाने, निसंगाचे ठिकाणी संबंधीपणाने व निराकार परब्रह्माचे ठिकाणी संसार रूपाने नांदत आहे. या प्रकृतीचे ठिकाणी येथपर्यंत थोर सौभाग्य व्याप्ती असल्यामुळे ती अनावर पुरुषालाही आटोक्यात आणते. खरोखर त्या पुरुषाच्या ठिकाणी सर्वस्वी काही नाही. असे असताना ही प्रकृती त्याचे ठिकाणी आपणच सर्व रूपाने नटते. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती,
आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्थाची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊनी ठाके. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धी ही होय. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षूचे चक्षु. तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. त्या स्वतः सिद्ध पुरुषाची आपण उत्पत्ती होते, त्या निराकाराची मूर्ती होते. ही प्रकृती आपण स्थिती होऊन त्याला राहण्याचे ठिकाणी करते. त्या निरीच्छाची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती, त्या कुलरहिताची जाती व गोत्र आपणच होते. त्या अवर्णनीय पुरुषाचे लक्षण, अमर्यादाची मर्यादा, मन बुद्धी नसलेल्याची मनबुद्धी आपणच होते. त्या निराकाराचा आकार, व्यापाररहिताचा जन्म व व्यापारहिताचा व्यापार. त्या निराकाराचा आकार, व्यापारहिताचा व्यापार व अहंकाररहिताचा अहंकार आपणच होऊन राहते. त्या नामरहिताचे नाव, त्या जन्मरहिताचा जन्म व कर्मरहिताचे कर्म आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, अचरणाचे चरण, ज्याला कान नाही तशाचे कान व चक्षुरहिताचे चक्षु, ती आपणच होते. त्या भावरहिताचे भाव, निरवयवाचे अवयव. फार काय सांगावे, सत्ता मात्र पुरुषाची सत्ता सोडून बाकी सर्व तीच होते. ऐसेनी या प्रकृती, आपुलिया सर्व व्याप्ती, तया अविकारा ते विकृती माझी कीजे. तेथ पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे. चंद्रमा अंवसे पडिला जैसा, विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका. कसू होय पांचिका जयापरी. का साधू ते गोंधळी, संचरोनी सुये मेळी. ना सुदिनाच्या आभाळी, दुर्दीन कीजे. जेवी पयपशूच्या पोटी, का वन्ही जैसा काष्टी. गुंडून घेतला पटी, रत्नदीपू. राजा पराधीन जाहला, की सिंहू रोगे रुंधला. तैसा पुरुष प्रकृती आला, स्वतेजा मुखे. जागता नरू सहसा, निद्रा पाडूनी जैसा. स्वप्नीचिया सोसा वश्य कीजे. तैसे प्रकृती झालेपणी, पुरुषा गुण भोगणी. उदास अंतुरी गुणे, आतुडे जेवी. तैसे अजा नित्या होय, अंगी जन्म मृत्यूचे धाये. अंगी जन्म मृत्यूचे घाये, वाजती जैला हे गुणसंगाते. परीते ऐसे पांडुसूता, तातले लोह पीठिता. जेवी वन्हीसीची घाता, बोलती तया. का आंदोळली या उदक, प्रतिमा होय अनेक. ते नानात्व म्हणती लोक, चंद्री जेवी. दर्पणाची या जवळिका, दुजेपण जैसे ये मुखा. का कुंकुमे स्फटिका, लोहितत्वये. तैसा गुणसंगमे, अजन्मा हा जन्मे. पावता ऐसा गमे, एरवी नाही. अधमोत्तमा योनी, यासी ऐसिया मानी. जैसा संन्यासी होय स्वप्नी, अंत्यजादी जाती. म्हणोनी केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा. येत गुणसंगची अशेखा, लागी मूळ. याप्रमाणे हे प्रकृती आपल्या सर्व रूपाने व्यापून
त्या कार्यरहित पुरुषाला कार्यामध्ये घालते. ज्याप्रमाणे प्रकाशरूप चंद्र अमावस्येला आला असता प्रकाशरूप न दिसता अमावस्येसारखा दिसतो, त्याप्रमाणे पुरुषाचे असंगत्वादी पुरुषत्व ही प्रकृती दशेसारखे दिसते. वालभर शुद्ध सोन्यात हिणकस मिळवले असता त्याचा कस 5 रुपये किमतीचा होतो, किंवा ज्याप्रमाणे पिशाच चांगल्या माणसाच्याही अंगात शिरून त्याला कुकर्मात प्रवृत्त करते किंवा अभ्रे सुदिनाला दुर्दीन करतात, तसेच ज्याप्रमाणे दूध पशुच्या पोटात असावे किंवा अग्नी लाकडात असावा, रत्नदीप वस्त्रात गुंडाळून घ्यावा, राजा पराधीन व्हावा किंवा सिंह रोगाने व्यापावा, त्याप्रमाणे असंग पुरुषही प्रकृती दशेत आला असता, म्हणजेच प्रकृतीच्या अधीन झाला असता आपल्या असंगत्वादी स्वरूप धर्माला मुक्तो. ज्याप्रमाणे जागत असलेला पुरुष अकस्मात त्याला झोप येऊन स्वप्नातील सुखदुःख भोगाचा तो स्वाधीन होतो, त्याप्रमाणे अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावल्यामुळे पुरुषाला गुणाचा भोग होतो. ज्याप्रमाणे स्त्री सद्गुणाने उदास पतीलाही स्वाधीन करून घेते, त्याप्रमाणे जन्मरहित व नित्य अशा पुरुषाच्या अंगी गुणाचा संबंध झाला असता जन्म मृत्यूरूपी दुःखाचे घाव पडू लागतात. पण ज्याप्रमाणे अर्जुना तापलेले लोखंड पिटले असता लोखंडावर होणारे घाव वन्हीचे ठिकाणीच होतात असे लोक बोलतात, किंवा पाण्याला हेलकावे दिले असता त्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब अनेक रूप होते. अज्ञानी लोक ते प्रतिबिंबाचे नानात्व चंद्राचेच समजतात. आरशाजवळ असण्याने त्यात मुखाचे प्रतिबिंब पडून जसा मुखाला दोनपणा येतो किंवा केशरामुळे स्फटिकाला लालपणा येतो, त्याप्रमाणे गुणाचा संबंध होऊन जन्मरहित पुरुष जन्मला असे वाटते, एरवी तो जन्मत नाही. स्वप्नात संन्यासी जसा आपल्याला अंत्यजाती जातीत जन्मलेला पाहतो, त्याप्रमाणे पुरुषाला बऱ्या वाईट योनी प्राप्त होतात असे जाण. केवळ सत्ता मात्र पुरुषाला जन्म नाही व भोगणेही नाही, या सर्वांना गुणाचा संबंधच कारण आहे हे लक्षात घे. मुळात पूर्ण अद्वैत सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप असलेल्या जीवाला प्राप्त झालेली जीवदशा व येत असलेला सर्व पांचभौतिक अनुभव त्याने अविवेकाने प्रकृतीशी केलेल्या केवळ ऐक्यामुळे आहे, वास्तविक नाही. हेच यावरील संपूर्ण ओव्यातून सांगितलेले आहे. त्वं सर्वभूत हृदयेषु कृतालयोऽपि त्वं मंत्रजाप्य विमुखेषु तनोपि मायां त्वं मंत्रसाधन परश्वपयाति माया सेवानुरूप फलदोषी यथा महीपहा. अध्यात्म रामायण. सच्चिदानंद परमात्मा सर्वांच्या हृदयात घर करून बसला असला व त्याची शक्ती सच्चिदानंद स्वरूप म्हणून त्याच्याशी अभिन्न असली तरी भगवन विमुख झालेल्यांना ही त्याची शक्ती भ्रमरूप त्रिगुणात्मक माया रूपाने प्रत्ययाला येऊन त्याला सर्व पांचभौतिक आहे असे भासविते व भगवत भक्तीने भगवंताशी सन्मुख होणाऱ्यांना ती स्वतः एक सच्चिदानंद स्वरूपाने प्रत्ययाला येऊन सर्व सच्चिदानंद रूप आहे असा प्रत्यय आणून देते असे अहिल्येने भगवान रामचंद्राची स्तुती करताना म्हटलेले आहे. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः पराः. वास्तविक पाहता हा प्रकृतीच्या कार्यात न गुंतता प्रकृतीच्या जवळ राहून केवळ साक्षी होऊन राहणारा, प्रकृतीच्या कार्याला अनुमोदन करणारा,
सर्वांचे पोषण करणारा, सर्वांचा भोग घेणारा व सर्वांचे नियंत्रण करणारा सर्वेश्वर आहे. असा हा देहामध्ये परमप्रकृतीच्या पलीकडे असून त्याला परमात्माही म्हणतात. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, जया प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. हा प्रकृतीच्या कार्यात उभा असला तरी जुईच्या झाडाला टेका दिलेल्या खांबाप्रमाणे केवळ आधाररूप असून पृथ्वी व आकाश यांच्यात जेवढे अंतर आहे तेवढेच याच्यात म्हणजे पुरुषात व प्रकृतीत आहे. प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा, केवळ अद्वैत सत्तारूप पुरुषाहून भिन्न भासणारे, प्रकृती व प्रकृतीचे कार्यपदार्थ ज्याच्या केवळ अद्वैत सत्तारूप पुरुषाहून भिन्न भासणारे, प्रकृती व प्रकृतीचे कार्यपदार्थ पुरुषाच्या सत्तेवरच कल्पिले असल्यामुळे त्याचीच एक सत्ता त्यांच्यात अनुगत झालेली आहे. हेच त्याचे प्रकृतीमध्ये उभे राहणे होय. या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाड. अद्वैत अविनाशी सत्ता स्वरूप पुरुषाचे ठिकाणी कल्पिलेले प्रकृत्यादी पदार्थ सत्य स्वरूप नसल्यामुळे त्यांचा पुरुषाशी मुळीच संबंध होत नाही. म्हणून त्याचे असंगत्व सदा सर्वदा अखंड कायमच राहते आणि प्रकृतीच्या गुणाधिकांचा संबंध भ्रांतिजन्यच असतो. हे त्या 2 चरणांनी सांगितलेले आहे. प्रकृती सरितेचा तटी, मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परिलोटी लोटो नेणी. अर्जुना, ज्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला पर्वत नदीत प्रतिबिंबित झाला तरी नदीच्या प्रवाहाने तो लोटला जात नाही, त्याप्रमाणे हा पुरुषही प्रकृती रूप नदीच्या काठी असलेला आढळ असा मेरू पर्वत होय. माझी बिंबे परिलोटी लोटो नेणी. पाण्यातील प्रतिबिंब व त्यावर होणाऱ्या पाण्याच्या हालचालीचा परिणाम हे जसे खोटे असते त्याप्रमाणे पुरुषाचे प्रकृती असणे, पाण्यातील प्रतिबिंब व त्यावर होणाऱ्या पाण्याच्या हालचालीचा परिणाम हे जसे खोटे असते त्याप्रमाणे पुरुषाचे प्रकृतीत असणे, त्याच्यावर प्रकृतीच्या गुणांचा परिणाम होणे हे सर्वच खोटे असते. म्हणजे जीवदशा प्राप्त झाली तरी ती खोटी असल्यामुळे जीवाची मूळची शुद्ध ब्रह्मदशा यत्किंचितही न्यून किंवा मलिन होत नाही. प्रकृती होय जाय हा तो असतूची आहे, म्हणून आब्रह्माचे होय शासन. हा प्रकृतीचा आहे नाही असा अनुभव येतो, याचा मात्र आहे असाच अनुभव येतो. नाही असा अनुभव येत नाही. म्हणूनच पुरुष हा आपल्या शुद्ध स्वरूपाने ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवांचे शासन करणारा आहे. आब्रह्माचे होय शासन. हा एका व्यापक वस्तूच्या आधारावरच भिन्न भिन्न वस्तू राहू शकतात, त्या स्वतंत्र राहू शकत नाहीत. म्हणून ती व्यापक वस्तू त्या भिन्न वस्तूचे नियमन म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारी होते. पुरुष तसाच मुळात व्यापक सत्तारूप असल्यामुळे त्या रूपाने तो सर्व प्रकृती व प्रकृतीच्या कार्याला नियामक आहे असे या ठिकाणी दाखवले आहे. आणि प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये, या लागी ये वरई तू हा. अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी, तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. पुरुषाच्या योगानेच प्रकृतीला अस्तित्व प्राप्त होते, त्याच्या सत्तेमुळेच तिच्यापासून जगद्रूप कार्य उत्पन्न होते. म्हणून हा प्रकृतीचा भरतार झाला आहे. प्रलयापर्यंत जो असंख्य काळ असतो त्या काळात ज्या ह्या सृष्टी मागून सृष्टी उत्पन्न होतात त्या सर्व प्रलयाचे वेळी पुरुषाच्या ठिकाणी लीन होतात, म्हणजे अव्यक्त होऊन राहतात.
सृष्टीच्या व्यक्त दशा व अव्यक्त दशा या दोन्ही सत्तारूप पुरुषाच्या ठिकाणी कल्पितच आहेत. हा महद्ब्रह्म गोसावी ब्रह्म गोलक लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते. हा पुरुष प्रकृतीचे शासन करणारा असून ब्रह्मांडाचा पसारा दाखविणारा जादूगर आहे. आपल्या अमर्यादपणाने तो प्रपंचालाही मर्यादा घालणारा आहे. अपारपणे मवी प्रपंचाते. ज्याप्रमाणे दोरीच्या पृष्ठभागावरच सर्पाचा भास होतो, तरी भ्रमाने सर्व दोरीच सर्परूपाने प्रत्ययाला येते, त्याप्रमाणे अमर्याद परब्रह्म सत्तेवर भासणारा प्रपंचही परब्रह्मासारखा अमर्यादच वाटतो. पण वेदादिकातून प्रपंचाचे उत्पत्ती नाश सांगितले असल्यामुळे व ते परब्रह्म सत्तेवरच होत असल्यामुळे सत्तारूप परब्रह्म प्रपंचापेक्षाही अमर्याद असून त्याच्या मानाने प्रपंच मर्यादितच आहे, असे जे अत्यतिष्ठत दशांगुलम या श्रुतीने सिद्ध केले आहे, तेच माऊलींनी येथे सांगितलेले आहे. पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी, बोली जे ते अवधारी येया तेची. अगा प्रकृती परवता एकू आथी पांडुसूता, ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुषू हा पै. या देहामध्ये परमात्मा आहे असे जे म्हटले जाते ते यालाच म्हटले जाते हे लक्षात घे. अर्जुना, प्रकृती पलीकडेही एक पुरुष आहे असा ज्यांचा शास्त्रातून उल्लेख आहे तो पुरुष हाच होय. कधी न बदलणारे व अखंड विनाशी सच्चिदानंद स्वरूप राहणारे असे जे जीवाचे मूळचे शुद्ध स्वरूप आहे, त्याला धरून जीवालाच परमात्मा म्हटले जाते व ते विसरल्यामुळे ब्रह्मस्वरूपाविषयी होणारी जी विपरीत कल्पना तिला धरून ब्रह्माला जीव म्हटले जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.